तुम्ही पाहू शकता किती छान असा हा मौसूत असा हा आपला शिरा झालेला आहे। आज आपण हा केशरी शिरा बनवलेला आहे। स्वामी समर्थांचं प्रगट दिन आहे, त्याच्यासाठी आपण हा केशरी शिरा बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये ना हे 2 चमचे मी तूप टाकून घेतलेलं आहे। तूप चांगलं वितळलं ना तर मग त्याच्यामध्ये आपण हे बदामाचे तुकडे आणि काजूचे तुकडे याच्यामध्ये ना तळून घेणार आहोत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यात ड्रायफ्रूट टाकू शकता किंवा एखादं ड्रायफ्रूट नसेल तरी नाही टाकलं तरीही चालेल। आणि हे छान असं आपण तळून घेतलेले आहे। आणि याच्यामध्ये आता मी 1 वाटी मोठा रवा घेतलेला आहे, तो आपण याच्यामध्ये भाजून घेणार आहोत छान असं। हे पहा आता छान असं भाजलेला आहे रवा। आणि आता मी 1 वाटी रवा घेतलेला आहे, तर त्याच्यासाठी हे 3 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यात 15 ते 20 असे हे केशरच्या काड्या टाकून घेतलेल्या आहेत आणि ते पाणी आपण छान असं गरम करून घेणार आहोत। गरम केल्यानं छान शिरा तयार होतो। थंड पाणी बिलकुल टाकायचं नाही याच्यामध्ये, गरम पाणीच टाकायचं आहे आपल्याला। आता आपला हा रवा पण भाजून झालेला आहे आणि पाणी पण छान उकळलेलं आहे। एका हातामध्ये मी एक ताट घेतलेला आहे आणि एका हातामध्ये पाणी। सांगावरही उडू शकतं, गरम गरम पाणी असतं त्याच्यामुळे आणि रवाही गरम गरम, त्याच्यामुळे असं हे पाणी टाकायचं आणि झाकण ठेवायचं आणि त्याच्यानंतर मग राहिलेलं थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे। सर्व पाणी मी या रव्यासाठी वापरलेलं आहे। 3 वाटी पाणी अगदी अचूक प्रमाण आहे। आणि याच्यावरती झाकण ठेवून ना अगदी 1 ते 1.5 मिनिटासाठी आपण वाफ घेणार आहोत। तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर अशाच नवनवीन साध्या आणि सोप्या रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा। आणि हे छान असं आता आपण मिक्स करून घेणार आहोत। आणि आता आपण 1 वाटी रवा घेतलेला होता, तर त्याच्यासाठी मी हे 1 वाटी साखर टाकून घेते आहे। साखर तुम्हाला आवडत असेल तर कमी जास्त केली तरीही चालेल, पण खूपच जास्त असं घेऊ नका। हे पहा आता साखर पण आपण छान अशी ही मिक्स करून घेणार आहोत। साखरेमुळे पण छान असं पाणी सुटतं या शिऱ्याला। हे पहा आत्ता पाणी सुटलेलं आहे छान। आता आपण अगदी मगाच पहिल्यांदा जसं आपण झाकण ठेवून 2 मिनटं 1.5 मिनटासाठी वाफवून घेतलेलं आहे, तसंच अगदी 1.5 ते 2 मिनटासाठी आपण हे शिरा वाफवून घेणार आहोत। आणि पुन्हा अजून एकदा आपण छान मिक्स करून घेणार आहोत। आणि अजून 1 चमचा, अगदी अर्धा चमचा मी अजून तूप टाकून घेतलेला आहे त्याच्यामध्ये। आणि हे तूप पण छान असं शिऱ्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि याच्यामध्ये आता माझ्याकडे वेलची आणि जायफळची पावडर बारीक केलेली आहे, ती मी याच्यात 1 अर्धा चमचा टाकून घेतलेली आहे। ती पण छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। आणि झाकण ठेवून आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत। हे पहा किती छान मऊ आणि लुसलुशीत असा हा आपला शिरा तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। आणि छान शिजलेला पण आहे। तुम्ही या पद्धतीने एकदा शिरा करून पहा आणि कसा झाला आहे ते पण कमेंट करून नक्की सांगा। तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसोबत। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।